भाई MBBS में मुन्ना भाई बोलता था कि बापू दिखता है क्या, और सर्किट बोलता था कि हाँ दिखता है, लेकिन वो मुन्ना भाई MBBS पिक्चर में मुन्ना भाई का केमिकल लोचा हुआ था. माननीय शिवाजीराव सावंत सर, अमोल बापू, मी आणि शिवसेना आम्ही सगळे मिळून हा शब्द देतो कि हम आपका कभी भी केमिकल लोचा नहीं होने देंगे, हम हमेशा आपके साथ खड़े रहेंगे. कदाचित काही लोकांना प्रश्न वाटत असेल, प्रश्न पडत असेल, हा प्रवेश वेगळा वाटत असेल, पण मला वाटतं की हीच खरी भारताची, महाराष्ट्राची आणि सोलापूरची संस्कृती आहे की या प्रवेशाला आल्यानंतर पहिल्यांदा आपण दर्ग्यामध्ये जाऊन नमस्कार केला आणि त्याच्यानंतर आई भवानीच्या मंदिराला सुद्धा नमस्कार करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि ही खऱ्या अर्थानं सोलापूरची आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम हे या ठिकाणी गफूरबाईंनी केलं असं मला या ठिकाणी वाटतंय. शिवसेना ही कुठल्याही जातीच्या किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्या घोडदळाचा सेनापती सिद्दी हिलाल होता. सिद्दी वाहवा हा घोडदळातला सरदार होता. सिद्दी इब्राहिम हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. नूर खान बेग हा स्वराज्याचा सरनौबत होता. बदारी मेहतर हा शिवाजी महाराजांचा विश्वासू सेवक होता. काझी हैदर हा महाराजांचा वकील होता. सिद्दी अंबर हा हवालदार होता. इब्राहिम खान हा आरमारातला अधिकारी होता. रुस्तुमे जमान हा महाराजांचा मित्र होता. अशी खूप मला नावं सांगता येतील जे मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही धर्माचे शत्रू नव्हते, तर ते अन्यायाचे शत्रू होते. म्हणून मुस्लिम बांधव तिथेही मावळे बनून लढले. आणि आज गफूरबाई शिवसेनेमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवराय आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा मावळा म्हणून शिवसेनेत आपलं मनापासून स्वागत करते. आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जरी जीवनचरित्र बघितलं तर एकदा मातोश्रीमध्ये एक मुस्लिम नवरा बायको बाळासाहेबांना भेटायला आले होते. थोडा उशीर झाला आणि ते जरा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघू लागले. बाळासाहेबांनी त्यांना विचारलं की काय झालं, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना त्या लोकांनी सांगितलं की आमची नमाजची वेळ झाली आहे, पण आम्ही नमाज कुठे पडायची. तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मातोश्रीमध्ये नमाज पडायला परवानगी दिलेली होती. हा वारसा हा शिवसेनेचा वारसा आहे. आणि अगदी मी थोडक्यात तुम्हाला सांगते की ज्याप्रमाणे मागासवर्गीय समाजासाठी बार्टीची स्थापना झाली, ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी सारथीची स्थापना झाली, आता मातंग समाजाच्या विकासासाठी आरटीची स्थापना झाली, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुस्लिम समाज आर्थिक विकास आणि संशोधन महामंडळाची स्थापना केलेली आहे. आणि त्या माध्यमातून मुस्लिम युवकांना रोजगार असेल, त्यांना प्रशिक्षण असेल. आणि आपण बघितलं की सारथीची स्थापना झाली आणि मराठा समाजातले 27-28 युवक युवती हे IAS IPS ऑफिसर झाले. बार्टीच्या माध्यमातून अनेक जण कलेक्टर कमिशनर झाले. या मुस्लिम समाजाच्या आर्थिक विकास आणि संशोधन केंद्राच्या मधून मुस्लिम समाजाला शिक्षण देऊन त्यांनाही या मोठ्या मोठ्या सरकारी पदांवरती पोहोचवण्याचं काम हे महायुतीचं शासन करणार आहे.